माहेराला जायचं म्हटलं ना, की बायकांना वेगळीच उत्सुकता असते आणि ओढ लागते, की कधी जातो आणि कधी नाही. माझ्यासोबत काय झालं, ज्या दिवशी जायचं ठरलं ना, त्या दिवशी खूप ट्रॅफिक होतं आणि BlaBlaवरनं मी जो राईड बुक केला होता ना, ते काका आलेच नाही लवकर. मग आम्ही एक दिवस उशिरा जायचं ठरवलं, पण दोघं सोबत जाऊ असं म्हणलं. आणि प्रिशा बघा, जायच्या दिवशी इतकी छान मिठी मारत होती, असं वाटत होतं, की तिला समजलं, की आपण कुठेतरी बाहेर चाललोय. मस्त अंघोळ वगैरे केली आणि संध्याकाळपर्यंत मी काही व्हिडिओ शूट केला नाही. डायरेक्ट निघताना मी शूट केला कारण पॅकिंगमध्येच बिझी होते. मग नंतर आम्ही पहिले रिक्षाने गेलो त्या स्टॉपपर्यंत आणि मग स्टॉपवर जाऊन आम्ही वेट करत होतो. इतक्या गाड्या होत्या रोडवर आणि प्रिशा तिथे म्हणत होती, की मला उतरू दे आणि जाऊ दे आणि तिला जाऊ देत नव्हते त्यामुळे ती जोराजोरात पाय मारत होती माझ्या कमरेमध्ये. मला चांगलं वाटत नव्हतं, की 2-2 बॅग घेऊन प्रिशाचे पप्पा असे वेट करत होते. पण मी काही करू शकत नाही कारण प्रिशाला धरणं खूप गरजेचं आहे. थोड्याच वेळात गाडी आली आणि आम्ही लगेचच बसलो. आम्ही टोटल 3 पॅसेंजर होतो. एक मुलगी होती दुसरीकडची आणि आम्ही दोघं जण मागे. असे 4 जण. पुणे मुंबई कनेक्ट करणारा मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक असं त्या रोडचं नाव आहे. आम्ही तिथनं गेलो आणि खूप मोठा टनेल आहे. म्हणजे हा टनेल आहे ना, 2nd नंबरवर येतो आता. आणि इतकं छान वाटलं कारण संध्याकाळचे लाईट्स वगैरे छान होते. आधी जेव्हा जायचं ना, तेव्हा आय थिंक लोकं उभं राहून तिथे फोटोशूट वगैरे करायची. पण आता ते पूर्णपणे बॅन झालेलं आहे. म्हणजे तिथे फाईन लागतो जर तुम्ही काही करायला उतरले किंवा थांबले तर. आणि मग घाटाचा रस्ता लागला आणि घाटाच्या रस्त्यानं थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो. टोटल आम्हाला 6 तास लागले जायला आणि तिथे पप्पा आणि माझा भाऊ आलेला होता. पप्पांसोबत मी बसले आणि माझ्या भावासोबत ऋषीचे पप्पा आणि घरी आल्यावर प्रिशा सगळ्यांकडे गेली. हे काही झोपलेच नव्हते. रात्रीचे 2 वाजले होते. मग लाईट वगैरे चालू करून सगळ्यांनी आधी प्रिशाचा लाड केला आणि मग आम्ही झोपलो. सकाळ झाली आणि प्रिशाने धावच घेतली. म्हणजे ती रोडवरच पळायला लागली. कुत्र्यांना बघून त्यांच्या मागे धावायला लागली. प्रिशाला कुत्रे खूप आवडतात आणि ही आहे ना मावशी आहे. म्हणजे ही सगळे मावशी म्हणतात हिला. पप्पांना ती दादा म्हणते, तशी तर आत्या लागते. पण सगळे मावशी म्हणतात म्हणून मी पण मावशीच म्हणते. खूप आमचे लाड केले तिने. आम्ही लहानपणापासून तिथे राहत आलो आणि प्रिशाने एक-एक कुत्र्याच्या मागे लागून त्यांना धरायचा प्रयत्न केला, पण आम्ही काही तिला हात लावू दिला नाही. त्यानंतर टीव्हीवर गाणे लागले आणि प्रिशा लागली नाचायला. सगळ्यांना आपलं टॅलेंट दाखवणं गरजेचं आहे. माझी मम्मी तर तिला बघून हसायला लागली. कारण ही मुलगी किती ॲक्टिव्ह आहे. हिला काय समजतं, की ह्या वयामध्ये असं नाचायचं. बाकी गोष्टी तर समजत नाही, पण नाचायचं बरोबर समजतं. मग विशूसोबत पण प्रिशा खूप नाचायला लागली आणि तिला एक आनंद झाला, की आपल्यापेक्षा मोठं कोणी आपला दादा आहे आपल्यासोबत खेळायला. लहान मुलांना खेळायला हवं असतं आणि शहरामध्ये कोणी खेळायला नसतं. मग इथे आल्यावर ती खूप खुश झाली. रोडवरच पळायची, कोणाकडेही जायची आणि मग थोड्या वेळात गंगम स्टाईल गाणं लागलं, त्याच्यावर डान्स करायला लागली. पोह्यांची तयारी चालू होती. माझे पप्पा आणि माझा भाऊ कंपनीमध्ये नाश्ता प्रोव्हाईड करतात सकाळी आणि संध्याकाळी. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे होते, म्हणून आम्ही पोहे खाणार होतो. मम्मीने दारी मस्त फुलांची झाडं लावलेली आहे. त्यातलंच एक फूल घेऊन प्रिशा घरामध्ये आली आणि तिच्या डोक्याला लावत होती. पण ती काही जास्त वेळ ठेवत नाही. प्रिशाने दादाच्या पाठीवर खूप मस्त घोडा खेळला. पालघरला यायचं खरं कारण म्हणजे त्यांच्या घरी होती पूजा. म्हणजे मम्मी-पप्पांनी पूजा ठेवली होती सत्यनारायणाची. कारण त्यांनी घराचं काम केलं होतं. वरच्या साईडला त्यांनी बांधकाम करून घेतलं आणि आता हे घर खूप छान वाटत आहे. माझं सगळं बालपण इथेच गेलं. खाली म्हणजे जिथे आम्ही आधी राहत होतो ते खूप लहान होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी वरती बांधकाम केलं, की आपल्याला जागा वगैरे पुरली पाहिजे आणि त्यांना अजून काहीतरी प्लॅन आहेत त्यांचे पुढचे. त्यासाठी त्यांनी घर बांधलं होतं आणि त्याच्याच पूजेसाठी आम्ही पालघरला आलो होतो. बांधकाम तर झालंय, पण थोडी साफसफाई बाकी आहे आणि त्यानंतर पूजा ठेवणार होते. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच.